तील आपल्या परमेश्वराला, आपल्या देवाला, सनातन परमेश्वराला ते लोक विसरून जाणार आहे। आणि आज आपण ह्या कलियुगामध्ये सर्व लोक जीवन जगत आहोत। आणि मग तुम्ही आम्ही पाहतो की या काळामध्ये धर्महीनता मंडळीच्या काळात देखील वाढत चाललेली आहे। म्हणजे मनुष्याचा जो विश्वास आहे तो कमी कमी होताना तुम्हाला आणि मला बघायला मिळतो। खूप लोक पहिल्या काळामध्ये विश्वासू होते, स्ट्रॉंग होते, मजबूत होते, प्रभूमध्ये खंबीर होते, वर्शिप काम करणारे होते, है ना, सेल मीटिंग घेणारे होते, प्रभूच्या राज्यामध्ये मागचा पुढचा विचार न करताना प्रभूच्या कामासाठी मदत देखील करणारे लोक होते एकेकाळचे। आणि आता तुम्ही आणि मी पाहतो की या शेवटच्या काळामध्ये त्यांचा विश्वास जो आहे फार डगमगला आहे। कमी कमी विश्वास त्यांचा झाला आणि या कलियुगामध्ये देवाच्या वचनाचा त्यांनी धिक्कार केला, ऐकणं सोडून दिलं। त्यांची सहभागिता दिवसांदिवस कमी होत चालली आणि त्याचा परिणाम तुम्ही आणि मी पाहतो, विश्वासामधून लोक बहकले आहेत, विश्वासापासून लोक बाजूला गेलेले आहेत। आणि मग तुम्ही आणि मी पाहतो की काही लोक जे आहेत ते देवाच्या लोकांमध्ये किंवा मंडळीमध्ये तुम्ही आणि मी शिरताना पाहत आहे, ज्यांचा विश्वास डाऊन झालेला आहे। परंतु काही लोक असे आहेत की विश्वासणाऱ्यांना देखील फसवतात। आज काय करतात? विश्वासणाऱ्यांना ते फसवतात। आणि जगिक नामधारी जे लोक आहेत ते विश्वासणाऱ्यांमध्ये घुसून त्यांनी काय केलेलं आहे, आज त्या मंडळीची नासधूस चालवलेली आहे। आणि मग तुम्ही आणि मी पाहतो की अशा लोकांची जी लक्षणे आहेत किंवा असे जे लोक आहेत त्यांचं बोलणं असेल, त्यांचं वागणं असेल, त्यांची कृती असेल, तुम्ही आणि मी त्यांच्या लक्षणाकडे लक्ष देणं फार महत्वाचं आहे। की कोणता भाऊ विश्वासणारा आहे, कोणती बहीण विश्वासणारी आहे, प्रभूच्या वचनामध्ये ती चालते किंवा नाही चालते, प्रभूचं वचन वाचते किंवा नाही वाचते, प्रभूच्या आज्ञाचं पालन करते किंवा नाही करते, देवाच्या मंदिरात येते किंवा नाही येते, या अशा लोकांना तुम्ही तपासणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे। आणि देवाच्या लोकांनो, अशा लोकांबरोबर तुम्हाला आणि मला मैत्री करणं फार गरजेचं आहे की जे विश्वासणारे आहेत। आणि मग अशा लोकांबरोबर जर तुम्ही मी मैत्री केलेली आहे तर असे लोक तुम्हाला आणि मला प्रभूमध्ये स्ट्रॉंग करणारे होतील, खंबीर करणारे होतील, मजबूत करणारे होतील, आपल्याला प्रार्थनेमध्ये, स्तुती स्तवनामध्ये, आराधना करण्यासाठी, सेवा कार्य करण्यासाठी ते पुढे येत राहतील। आणि मग दुसऱ्या तिमोथेकाराच्या पुस्तकामध्ये तुम्ही आणि मी पाहतो की शेवटच्या काळामध्ये जी आहे ती अनिती, म्हणजे जे काही वाईट काम आहे ते दिवसांदिवस वाढत चाललेलं आहे। पाप जे आहे वाढत चाललेलं आहे। कारण या कलियुगामध्ये तुम्ही आणि मी पाहतो की देवाला भजणारे लोक फार कमी आहेत, देवाचा धन्यवाद, देवाची स्तुती करणारे फार लोक कमी आहेत। परंतु आज माणसाचा उदे करणं आज मनुष्याला फार आवडत आहे। आणि मग तुम्ही आणि मी पाहतो की अशा लोकांपासून तुम्हाला आणि मला सावधान राहणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे। की शेवटच्या काळी म्हणजे ख्रिस्ताच्या परत येण्याच्या पूर्वी पौल या ठिकाणी या गोष्टी लिहित आहे, ख्रिस्त पुन्हा परत येणार आहे। कोण येणार आहे? या जगाचा अंत करण्यासाठी, या जगाचा शेवट करण्यासाठी, या जगाची एंडिंग करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त फार
लवकर परत येत आहे. आणि मग या शब्दाला पवित्र शास्त्रामध्ये शेवटचा काळ म्हटलेला आहे. आणि तुम्ही आम्ही पाहतो की जगातल्या घडामोडी जर तुम्ही आम्ही पाहिलं, हे वातावरण जर तुम्ही आम्ही जरी पाहिलं, तर तुमच्या आणि माझ्या लक्षात येईल. दुसरे तिमोथेयुस पुस्तक 3 अध्यायामध्ये तुम्हाला आणि मला कळेल हे वातावरण ऑलरेडी चालू झालेलं आहे. कुठं कुठं तुम्हाला आणि मला वाईट काम दिसत नाही, भ्रष्टाचार दिसत नाही, फसवी दिसत नाही, लबाड बोलणं देखील दिसत नाही, आहे ना, चुकीचं वागणं आपल्याला दिसत नाही, असं काहीच नाही. सगळ्या जगामध्ये आता ह्या गोष्टी तुम्हाला आणि मला चालू बघायला दिसत आहे. चालू घडामोडी आहे, या चालू बातम्या आहेत, या चालू वार्ता आहेत आणि आपल्या दिवसांदिवस त्या कानावरती पडत आहे. आणि म्हणून संत पौल या ठिकाणी शेवटच्या काळाचं या ठिकाणी वर्णन तुम्ही आणि मी तो करत असताना पाहत आहे. प्रत्येक पिढीला म्हणजे आतापर्यंत तुम्ही आणि मी पाहतो की देवाचं जे वचन आहे प्रत्येक लोकांपर्यंत आज ते पोहोचत आहे. हालेलुया. आणि मग तुम्ही आणि मी पाहतो आजच्या काळाची पिढी किंवा आजच्या काळाचे जे लोक आहेत कसे वागतात, येशू मसीह की कसे वागतात, कसे बोलतात, आज तुम्ही आणि मी ऑब्झर्व करणं फार महत्वाचं आहे. आणि मग या कारणास्तव शेवटला काळ ख्रिस्ताच्या स्वर्गरोहणाचा, कुठला ख्रिस्ताच्या स्वर्गरोहणाचा काळ, ख्रिस्ताचं स्वर्गरोहण झालेलं तुम्ही आणि मी पाहतो. आणि मग ख्रिस्ताचं पुनरागमन देखील तुम्ही आणि मी आता खूप लवकर होताना पवित्र शास्त्रामधून पाहत आहेत. आणि या गोष्टी आज आम्हाला वाचायला मिळत आहे. मग या वचनाचा अर्थ हाच आहे, पवित्र शास्त्रामध्ये तुम्हाला आणि मला बघायला मिळतो. वाचा इब्रिकरास पुस्तक याचा पहिल्या शेवटी तो ह्या काळाच्या शेवटी पुत्राच्या द्वारे म्हणजे येशू ख्रिस्ताच्या द्वारे आमच्या संग बोलत आहे. या शेवटच्या काळामध्ये बोलणारा कोण आहे? देवाचा पुत्र आहे. आणि देवाचा पुत्र आज तुमच्या संग आणि माझ्या संग बोलत आहे. देवाच्या पुत्राचं नाव पवित्र शास्त्रामध्ये येशू ख्रिस्त लिहिलेलं आहे. काय लिहिलं आहे? म्हणा, येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे. म्हणा सगळेजण, येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे. आणि मग आपण आज विश्वास ठेवतो की देवाचा पुत्र आमच्या संग बोलत आहे, आमच्या हृदयाची भेट घेत आहे, आमच्या मनाची भेट घेत आहे, आमच्या विचारांची भेट घेत आहे, आम्हाला प्रत्येक क्षणाला मार्गदर्शन करत आहे, आम्हाला प्रत्येक क्षणाला तो गाईड करत आहे. आज तुम्ही आणि मी या वचनातून पाहतो. या शेवटच्या काळामध्ये कोण आमच्या संग बोलन? पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं आहे, कोणी या जगातला माणूस बोलो किंवा नाही बोलो, परंतु देवाचा पुत्र जे कोणी त्याच्याकडे येतील त्या प्रत्येक व्यक्ती संग आज तो देवाचा पुत्र बोलणारा आहे, येशू मसीह की. त्यामध्ये तुम्ही आणि मी पाहतो की दुसरे तिमोथेयुस पुस्तक त्याच्यामध्ये तुम्हाला आणि मला दुसरं वचन पाहायला मिळतं. आणि त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे आपण वाचूया. दुसरे तिमोथेयुस पुस्तक 3 अध्याय वचन क्रमांक 2. कारण माणसे स्वार्थी, धनलोभी, बडाईखोरी. पहिली गोष्ट, या शेवटच्या काळामध्ये माणसाचे लक्षण तुम्ही आणि मी पहा. पहिली गोष्ट आहे, माणसे स्वार्थी होतील. काय होतील? स्वकेंद्र. स्वार्थी म्हणजे काय? स्वकेंद्रित. दुसऱ्यावरती अवलंबून राहणार नाही. देवावरती देखील अवलंबून राहणार, कोणावरती अवलंबून राहणार नाही, ते आपल्यावरती अवलंबून राहतील. आणि त्यांच्यामध्ये तुम्ही आणि मी पाहतो अहपणा असलेली आहेत. अशी माणसे तुम्हाला आणि मला या शेवटच्या काळामध्ये बघायला मिळत आहे, जे स्वतःच्या शक्तीवर स्वतःचं भलं पाहतील, स्वतःचं कल्याण पाहतील, स्वतःचं चांगलं होताना पाहतील. स्वार्थ, कशात तरी मला लाभ मिळाला पाहिजे, यामध्ये मला फायदा झाला पाहिजे, त्याच्यामध्ये मला फायदा झाला पाहिजे, ते मला केलं पाहिजे, त्याच्यात मला काहीतरी निघेल.
आज माणूस काय करत आहे या शेवटच्या काळामध्ये? स्वतःला स्वार्थ 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 स्वतःचा स्वार्थ तो पाहत आहे. स्वतःच्या फायद्यासाठी तो मनुष्य कुठल्याही स्टेपला जाण्यासाठी आज तयार आहे. त्याच्यामध्ये दुसरा मुद्दा लिहिला आहे की शेवटच्या दिवसामध्ये मनुष्य धनाच्या पाठीमागं पळतील. कुठं पळतील? पैशाच्या पाठीमागं. पैशाची हाव धरणारे आणि लोभी ते बनतील. कसा पैसा कमायचा, कुठून पैसा कमायचा, काय करावं लागन. आणि मग आपण पाहतो जे लोक पैशाच्या पाठीमागं लागलेले आहेत ते लोक परमेश्वराला कधीच प्रथम स्थान देणार नाहीत. म्हणून आपल्याला विश्वासणाऱ्या लोकांना ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. मी पहिला ख्रिस्ती मनुष्य आहे, मी सामर्थ्यशाली जीवन जगणारा देवाच्या शक्तीने माणूस आहे, तर मला पैशासाठी देखील देवावर अवलंबून राहिलं पाहिजे. येशू मसीह की हा पैशाची गरज आम्हा प्रत्येकाला आहे. प्रभूला देखील, येशूला देखील पैशाची गरज असताना आपण पाहतो कर भरण्यासाठी, आहे ना. आणि मग तशी गरज या जगामध्ये प्रत्येक मनुष्याला आहे. पण देवाची वेळ देवाला देणं आम्हाला फार महत्वाचं आणि फार गरजेचं असतं. लोक पैसा पैसा करतात आणि देवाला मान देत नाही, देवाला ते सन्मान देत नाही, देवाला ते आदर देत नाही. मग मला सांगा देव त्यांना आशीर्वाद कसा देणार? पहिला मान जर देवाचा असेल तर देव त्यांना या जगामध्ये त्यांच्या कामाला, त्यांच्या धंद्याला, त्यांच्या व्यवसायाला, त्यांच्या नोकरीला जे काही करत असतील त्यांना परमेश्वर प्रभू येशूच्या नावामध्ये आशीर्वाद देईल. चौथी गोष्ट आम्ही त्याच्यामध्ये पाहतो की मनुष्य बडाईखोर बनणार आहे. स्वतःची काय करणार? तो बडाई मारणार, स्वतःची वाहवा करणार, स्वतःची प्रशंसा करणार, स्वतःचं कौतुक करणार, स्वतःचा उदे उदे करणार, आहे ना. आपण पाहतो आता सोनं आहे, बडाई मारतो सोन्याविषयी, गाडीविषयी बडाई मारतो, बंगल्याविषयी बडाई मारतो, शेताविषयी माणूस बडाई मारतो, नोकरीविषयी माणूस बडाई मारतो. म्हणजे आज प्रत्येक माणूस जर तुम्ही आणि मी पाहिला तर प्रत्येक माणूस या शेवटच्या युगामध्ये बडाई मारताना, खुशारकी मारताना तुम्ही आणि मी पाहत आहोत. पण देवाच्या लोकांनी आपल्याला जे काही आशीर्वाद मिळाले आहेत त्यांनी म्हटलं पाहिजे की देवाच्या कृपेने मला हे आशीर्वाद प्राप्त झालेले आहेत. कोणी दिलेले आहेत मला आशीर्वाद? देवानं मला हे आशीर्वाद दिलेले आहेत. त्याच्या कृपेने मी या जगामध्ये गाडी त्याला दिली, है ना, गाडीचा आशीर्वाद दिला, घराचा आशीर्वाद दिला, असं आपण बोललं पाहिजे. परंतु खूपशे आज लोक देखील बोलताना तुम्हाला आणि मला असं आढळत नाही की देवानं मला आशीर्वाद दिलेला आहे. येशू मसीह की चौथा मुद्दा तुम्ही आणि मी पाहतो त्याच्यामध्ये या कलियुगामध्ये या शेवटच्या दिवसामध्ये माणसाची लक्षणं तुम्ही आणि मी ओळखली पाहिजेत की शेवटच्या युगामध्ये जो आहे मनुष्य हा निंदा करणारा होईल. काय करणारा? सगळेजण म्हणा, निंदा करणारा होईल. त्याला दुसरं काही काम नाही, धाम नाही. याच्या घरात जा, त्याची उचापती कर, त्याने काय केलं, ह्याने काय केलं, तो काय बोलतो, तो काय शिकवतो, आहे ना. याला त्याला बोलत राहायचं, निंदा करत राहायचं. आणि प्रभूच्या वचनामध्ये तुम्ही आणि मी पाहिलेलं आहे की निंदा करून कोणाचं भलं होत? निंदा करणं हा परमेश्वराचा स्वभाव नाही. हा स्वभाव जो आहे तो सैतानाचा आहे. म्हणून देवाच्या वचनामध्ये लिहिलं आहे वाईट एकमेकांविषयी या शेवटच्या दिवसामध्ये माणसं बोलतील. काय बोलतील? आणि दुसऱ्यांचा इन्सल्ट करतील, दुसऱ्यांचा अपमान देखील करतील. बघा या शेवटच्या दिवसांमध्ये आज कितीतरी एकमेकांची वाईट बोलणारी माणसं तुम्ही आणि मी पाहत आहे. याच्याविषयी वाईट बोल,
त्याच्याविषयी वाईट बोल, त्याच्याविषयी वाईट बोल, याच्याविषयी वाईट बोल आणि एकमेकांचा इन्सर्ट अपमान करत राहतात. काय मिळेल बरं यांना? अपमान केल्यानंतर, निंदा केल्यानंतर काही मिळेल का? बोला, काही मिळेल का? यस किंवा नो? काहीच मिळणार नाही, काहीच फायदा होणार नाही. ध्यानात ठेवा. बघ, देवाच्या वचनामध्ये लिहिलं आहे की या शेवटच्या दिवसामध्ये मनुष्याची लक्षणे ओळखा. तो माणूस काय बोलतो याच्याकडे आपण बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. पाचवा मुद्दा आपण त्याच्यामध्ये पाहतो की आई बापास न जुमानणारी, आई बापांचा मान न करणारी माणसं आहेत. कोणाचा? या शेवटच्या दिवसामध्ये आई बापाला मानतात का? आई बाप हे दैवत आहेत. आई बापाशिवाय दुसरा देव नाहीत. असे लोक बोलताना तुम्हाला आणि मला आढळतात. परंतु आज त्यांच्या घरातली परिस्थिती जर तुम्ही आणि मी पाहिली तर ते आज त्यांचे आई वडील अनाथ आश्रमामध्ये सोडून आलेले आहेत. आणि मग ते म्हणतात की आई बाप हे आमचे देव आहेत. मग देवांना कुठं सोडून आले ते? अनाथ आश्रमामध्ये. या शेवटच्या दिवसामध्ये आई बापाला लाथाने मारणारी, आई बापाचा अपमान करणारी, आई बापाचा इन्सर्ट करणारी, आई बापांना जीव न लावणारी, न सांभाळणारी, आई बापांवर प्रेम न करणारी, आई बापांना तुच्छ लेखणारी, आई बापांना शिव्या देणारी, आई बापांची निंदा करणारी लोक तुम्हाला आणि मला या जगामध्ये पाहायला मिळत आहे. आणि म्हणून खूपशा विश्वासणाऱ्यांचा विश्वास ज्यावेळेस उडतो असे खूप लोक तुम्हाला आणि मला बघायला मिळतात. आणि काही काही विश्वासणारे देखील आहेत. त्या विश्वासणाऱ्यांच्या घरामध्ये देखील आपण पाहतो, चर्चमध्ये प्रार्थनेमध्ये, लक्ष द्या, चर्चमध्ये प्रार्थनेमध्ये ते येतात, मात्र आपल्या घरामध्ये आपल्या आईवडिलांचा ते मान सन्मान करत नसतात. हालेलुया. आईवडिलांचा इन्सर्ट करणं, अपमान करणं म्हणजे सनातन परमेश्वर जो देव आहे त्या देवाचा तुम्ही आणि मी अपमान करतो. आणि म्हणून देवाच्या लोकांनो, पहिला आपण देवाला ओळखणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं. जर देवाला तुम्ही आणि मी ओळखलं तर आई वडील भाऊ बहीण जे कोणी असेल त्याच्यावरती आम्ही प्रीती केल्याशिवाय राहणार नाही. या शेवटच्या दिवसामध्ये फूड बुद्धीचे मुलं बनतील. तरुण बघा, आज फूड बुद्धी झाली त्यांची. आपण चालता चालता काय हुड बुद्धीवनी बोलतो आहे ना, काय हुड बुद्धीवनी वागतो. हुड बुद्धी म्हणजे काय नेमकं? हालेलुया. हुड बुद्धी कर्तव्य, आपलं जे काम आहे किंवा शब्द आहे त्याचं पालन न करणं, आपल्या बापाचं किंवा आपल्या आईचं न ऐकणं आणि त्याचा शब्दाला मान न देणं, त्याला हुड बुद्धी म्हटलेलं आहे.